बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भातली आहे। या प्रकरणामध्ये आता एक मोठा ट्विस्ट आलाय। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी माघार घेतली आहे। आम्हाला ही केस लढायची नाही असं अक्षयच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे। आमच्यावर कुणाचाही दबाव नाहीये। आरोपी अक्षयच्या आई-वडिलांनी ही मोठी प्रतिक्रिया दिली आहे। हायकोर्टासमोर अक्षयच्या आई-वडिलांनी आपलं म्हणणं मांडलं आणि कोर्ट आता याबाबत उद्या निर्णय देणार आहे। तर याबाबत शिंदेचे वकील अमित कटरानवरे यांच्याशी खास बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि त्याच संदर्भात आज नवीन ट्विस्ट आलेला आहे, ज्यामध्ये अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला आता यापुढे केस लढायची नाही। आणि याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत ज्येष्ठ वकील अमित कटरानवरे। सर, आज नेमकं काय झालंय की आता इतकं हे गेल्या काही महिन्यापासून सुरू असताना आता केस लढायची नाही म्हणतात आहेत अक्षयचे आई वडील? बघा, ते काय म्हणतात ते एवढं महत्त्वाचं नाही, कायदा काय म्हणतो ते महत्त्वाचं आहे। जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आता चाललं गेलं तर गरीबाला कोणी श्रीमंत मारेल, श्रीमंतावरती गरीबाला नंतर आला कोर्टासमोरून तो बोलला की मला केस नाही चालवायची, तर केस बंद झाली, तर हा पायंडा गरिबांना श्रीमंताकडून मारण्याचं लायसन मिळालं जाईल, हा पायंडा पडता कामा नये एवढीच माफक माझी कोर्टाकडून अपेक्षा आहे। पण नेमकं आता त्यांनी न्यायालयासमोर असं सांगितल्यामुळे न्यायमूर्ती काय निर्णय घेऊ शकतात? ते काय निर्णय घेऊ शकतात ते मी आता सांगणं अधिक घाईचं होईल, तो त्यांचा अधिकाराच्या क्षेत्रातला विषय आहे। मी इतकंच सांगेल, हे प्रकरण बंद होणार नाही। उद्या परत सुनावणी ठेवलेली आहे, नेमकं यामध्ये आता काय होऊ शकतं? याच्यामध्ये आता उद्याच्या सुनावणीमध्ये थोडंसं बघा, आता तर नवीन दुवे बाहेर येतील। एक शेवटचा प्रश्न, 5 जे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी होते त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता, कुठेतरी याचा कुठे दबाव असल्यासारखं वाटते का? तुमच्या प्रश्नाचं तुमचं उत्तर आहे। कुणाला धोका आहे याच्यात? कुणाला धोका आहे? कुणाला फायदा होऊ शकतो? तेच विचारायचे फायदा होऊ शकतो, हेच आर्ग्युमेंट आहे। इट इज अ पॉइंट ऑफ आर्ग्युमेंट। पण एवढंच मी सांगेल की ते म्हणतात ना, जे कोणी हे सगळं करतंय ते अजून आतमध्ये धसत जातील। 100%। येस। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणे, मनोज कुलकर्णी, जी24 तास, मुंबई। तर बदलापूर एन्काउंटर प्रकरणामध्ये अजूनही पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाहीये? दोषी अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई केली आहे? मुंबई हायकोर्टानं हे महत्त्वाचे प्रश्न विचारलेत। बदलापूर एन्काउंटर प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आहेत आणि बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी आज